प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन मधला पहिला मुद्दा ऍक्टिव्हेशन ऑफ डीएनए न्यूक्लियोटाइड्स. आता इथं न्यूक्लियोटाइड ऍक्टिव्हेट होणं म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम मध्ये जोपर्यंत एखादी सेल ऍक्टिव्ह होत नाही अप टिल इट कॅन नॉट बी फंक्शनल. बघ न्यूक्लियोटाइड राहतात कसे सेलमध्ये आणि त्याला ऍक्टिव्ह कसं केलं जाते पहा. आता ऑल द न्यूक्लियोटाइड प्रेझेंट इन द सेल आर इन द मोनोफॉस्फेट फॉर्म. जर मला एक न्यूक्लियोटाइड रिप्रेझेंट करायचं असेल इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज DAMP, DCMP, DGMP अँड DTMP. याला रीड आउट कसं कराल, याच्या प्रिव्हियसलीच तुम्हाला सांगितलंय का सिंगल न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ 3 कंपोनंट, डीऑक्सीरायबोज शुगर, नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट. मग आता याच्यापैकी याला रीड आउट कसं करायचं, तर डीऑक्सी हे रिप्रेझेंट करते शुगर, ॲडिनोसाइन नायट्रोजन बेस आणि MP मीन्स मोनोफॉस्फेट. म्हणजे प्रत्येक न्यूक्लियोटाइड मध्ये फॉस्फेटचा एक सिंगल मॉलिक्यूल प्रेझेंट असेल. सो ऑल न्यूक्लियोटाइड आर प्रेझेंट इन द मोनोफॉस्फेट फॉर्म. आपल्याला याला करायचं आहे ऍक्टिव्हेट, आणि ऍक्टिव्ह करण्याकरता याच्यामध्ये तुम्हाला 3 फॉस्फेटची गरज आहे. अँड वी शुड नो दॅट फॉस्फेट ग्रुप इज प्रोव्हाइडेड बाय युझिंग ATP. कारण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एनर्जी करन्सी ऑफ द सेल कोणती असेल, ATP. आता आपण ऍड करून पाहू. DAMP प्लस याच्यामध्ये मला 2 फॉस्फेट ऍड करायचे आहेत. ATPच्या थ्रू मी ते ऍड करणार. कोणतीही केमिकल रिएक्शन असेल इट इज कॅटलाइज बाय द एन्झाईम. त्या ठिकाणी कोणता ना कोणता एन्झाईम इन्व्हॉल्व असेल. आता इथं जो एन्झाईम इन्व्हॉल्व असतो पहा, दॅट एन्झाईम इज फॉस्फोरायलेज. हे कन्सेप्ट तुमचे रेस्पिरेशनच्या लेसन मध्ये वगैरे आणखी क्लिअर होतील का फॉस्फोरायलेज एन्झाईमचं वर्किंग कसं राहते वगैरे वगैरे. सो हिअर युझिंग फॉस्फोरायलेज एन्झाईम ATP इज ॲडेड. आता इथं काय होते, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आउट ऑफ these 3 phosphate, 2 phosphate groups are added here. DAMP चं कन्व्हर्शन ATP मध्ये होईल आणि या ATP मधले जे 2 फॉस्फेट आपण यूज केले यातला एक फॉस्फेट शिल्लक राहील. इट इज रिप्रेझेंटेड ॲज AMP. हा झाला DATP. हा झाला ऍक्टिव्हेटेड न्यूक्लियोटाइड. एकदम सिंपल. ज्या न्यूक्लियोटाइड मध्ये सिंगल फॉस्फेट असेल तो झाला इनएक्टिव्ह, आणि ज्या न्यूक्लियोटाइड मध्ये 3 फॉस्फेट ग्रुप असतील ट्रायफॉस्फेट त्याला म्हणायचं आहे ऍक्टिव्हेटेड न्यूक्लियोटाइड. इन दिस वे 4 न्यूक्लियोटाइड आर ऍक्टिव्हेटेड. जर तुम्हाला क्वेश्चनिंग केलं की इनएक्टिव्ह फॉर्म कोणता आहे तर त्याला मोनोफॉस्फेट म्हणायचं आहे, ऍक्टिव्ह फॉर्म कोणता असेल तर त्याला म्हणतात ट्रायफॉस्फेट फॉर्म. ट्रायफॉस्फेट फॉर्म. आता 4ही न्यूक्लियोटाइड तुमच्याकडे रेडी असतील. इथं मी DAMP मांडला, ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्याला DATP म्हणायचं आहे. इथं DCMP आफ्टर ऍक्टिव्हेशन इट इज कॉल्ड एज DCTP, DGTP, DTT. हा झाला तुमचा पहिला कन्सेप्ट, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. आता सेकंड कन्सेप्ट, तो म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. किंवा यालाच इनिशिएशन पॉइंट जरी म्हटलं तरी चालेल. इनिशिएशन पॉइंट. यूकॅरियोटिक DNA असेल तर इट इज अ लॉंगर मॉलिक्यूल. इथे मी खूप शॉर्ट ड्रॉ केला. एक्झॅक्टली जर पाहिलं तर या DNA ची लेंथ राहते 2.2 मीटर्स, बरोबर. आणि हा झाला यूकॅरियोटिक. आणि जर प्रोकॅरियोटिक पाहिला आपण तर हा राहतो राउंडेड DNA किंवा आपण त्याला सर्क्युलर DNA म्हणतो. सिंपल DNA प्रोकॅरियोटिक सेल मधला, कॉम्प्लिकेटेड DNA असेल तर यूकॅरियोटिक DNA मधला. आता इथं या DNA मध्ये रेप्लिकेशन प्रोसेस कुठं स्टार्ट होईल, तर या लॉंग DNA मध्ये खूप सारे पॉइंट राहू शकतात.
देर आर मेनी पॉइंट व्हेअर रेप्लिकेशन प्रोसेस विल स्टार्ट. आणि प्रोकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये एकच असा पॉइंट राहील. एक तर डीएनएची साईज स्मॉल आहे, ऑर्गॅनिझमची साईज स्मॉल राहील, तर रेप्लिकेशनसाठी एकच पॉइंट राहील. म्हणून म्हणायचं आहे प्रोकॅरियोटिक सेल कंटेन वन युनिट ऑफ रेप्लिकेशन, किंवा त्याला आपण नाव देऊ रेप्लिकॉन. रेप्लिकेशन करणारी साईट, पॉइंट ऑफ रेप्लिकेशन, त्याला म्हणायचं रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिक मध्ये एक युनिट असेल त्याला युनि रेप्लिकॉन म्हणू, सिंगल रेप्लिकॉन. आणि युकॅरियोटिक मध्ये मेनी पॉइंट्स राहतील, मल्टिपल पॉइंट्स राहतील, त्याला म्हणू आपण मेनी रेप्लिकॉन्स. हा एक मुद्दा नवीन लक्षात ठेवायचा आहे. सो पॉइंट ऑफ रेप्लिकेशनचा पॉइंट आपला इथं कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, रेप्लिकेशन फोर्क. हे जे पॉइंट तुम्हाला दिले जाऊन राहिले हे सगळे काय आहेत ऍज पर युअर न्यू सिलेबस. डीएनए रेप्लिकेशनचा पॉइंट ओल्ड सिलेबस मधलाच आहे, पण हे जे स्टेप्स येऊन राहिले नवीन, जसं रेप्लिकेशन फोर्क आहे, त्यानुसार हे सगळे नवीन सिलेबस मध्ये ऍड केले. सो रेप्लिकेशन फोर्क. आता इथं ऍक्च्युअली रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होते. जर आपण डीएनए मॉलिक्यूल पाहिला तर तो असतो कॉईल टाईप इन दिस वे, बरोबर. हा झाला युकॅरियोटिक डीएनए. आपण असं कन्सिडर करू की याच्यामध्ये हा एक पॉइंट आहे जिथं रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होऊन राहिली. मग आता रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर इथं काय प्रेझेंट आहे, हा डीएनए मॉलिक्यूल आहे, म्हणजे इथं राहतील न्यूक्लिओटाइड. आणि आपल्याला हे माहित पाहिजे का न्यूक्लिओटाइड मध्ये असा जर डीएनए मॉलिक्यूल असेल तर इथं न्यूक्लिओटाइड आहे, पहिला न्यूक्लिओटाइड, सेकंड न्यूक्लिओटाइड, थर्ड. सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाइडच्या मध्ये जो बॉन्ड असतो त्याला म्हणतो आपण फॉस्फो डायइस्टर बॉन्ड. तर हा जो कन्सेप्ट आहे हा सगळा डीएनए स्ट्रक्चर मध्ये असतो, त्याला आपण रिपीट करू नये. आणि याला जर आता ब्रेकडाऊन करायचं असेल, कारण रेप्लिकेशन स्टार्ट करण्याचा अर्थ काय होते की ओरिजिनल डीएनए जो आहे पॅरेंटल डीएनए, या पॅरेंटल डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस राहतील, याला कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसेस बनवले की डीएनए रेप्लिकेट झाला. म्हणून काय केलं जाते का इथे एक एन्झाईम काम करते. दॅट एन्झाईम इज एंडोन्यूक्लिएज. कोणता एन्झाईम असेल, एंडोन्यूक्लिएज. ते नावच इंडिकेट करते. एंडो मीन्स विदिन, न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लिक ऍसिड. द एन्झाईम विच ऍक्ट विदिन द डीएनए, डीएनएच्या आतमध्ये कुठेतरी त्याला कट करत असेल त्याला म्हणायचं आहे एंडोन्यूक्लिएज. जेव्हा हा एन्झाईम इथे ऍक्शन करेल, पॉइंट ऑफ ओरिजिन हा आपण कन्सिडर करतो, इथे या एन्झाईमने ऍक्शन केली का इथला हा बॉन्ड ब्रेकडाऊन केला जाईल. आता हे जे इथं जो बॉन्ड ब्रेक झाला याला मी नाव देतो निक. निक म्हणजे कट करणे. दुसरा एन्झाईम इथं काम करेल पहा, दॅट इज हेलिकेज. याला पुस्तकाप्रमाणे नाव दिलं आहे हेलिक्स रिलॅक्झिंग एन्झाईम. डीएनए मॉलिक्यूल जो होता तो आहे कॉईल, म्हणजे इट इज कन्सिडर्ड एज द हेलिक्स. आफ्टर रिएक्शन ऑफ द हेलिकेज एन्झाईम, हा जो हेलिक्स आहे तो रिलॅक्स झाला, दोन्ही स्ट्रँड काय केले जातील, सेपरेट केले जातील, म्हणून त्याला नाव द्यायचं हेलिक्स रिलॅक्झिंग एन्झाईम. आता हे रिलॅक्स कसं करते डीएनए मॉलिक्यूलला, या कम्प्लीट डीएनए मॉलिक्यूल मध्ये इथं हायड्रोजन बॉन्ड्स राहतील. ऑल आर दी हायड्रोजन बॉन्ड. आणि या हायड्रोजन बॉन्डला कंटिन्युअसली ब्रेकडाऊन करण्याचं काम कोणता एन्झाईम करून राहिला, हेलिकेज एन्झाईम. अँड आफ्टर दिस ऍक्शन द डायग्राम ऑफ डीएनए विल बी, दोन डीएनएच्या स्ट्रँड कॉईल होत्या, ब्रेकडाऊनच्या नंतर त्या दोन्ही स्ट्रँड सेपरेट झाल्या आणि आता त्या डीएनएची डायग्राम राहील अशा पद्धतीची. हे जर तुमच्या लक्षात आलं तर हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पहा, जर आपण याला एक इंग्लिश लेटरचं जर नॉमिनेट केलं याला तर इट विल बी लुक लाईक वाय शेप स्ट्रक्चर, इंग्लिश लेटर वाय. आणि यालाच नाव द्यायचं तुम्हाला रेप्लिकेशन फोर्क. का तयार झालाय, ड्यू टू ऍक्शन ऑफ टू एन्झाईम.
फर्स्ट एन्झाईम इज एंडोन्यूक्लियस, जो डीएनएच्या एका बॉन्डला ब्रेकडाऊन करेल. कोणता बॉन्ड? फॉस्फोडायस्टर. डीएनएला अगोदर हॉरिझॉन्टली ब्रेकडाऊन करायचा आहे आणि नंतर कंटिन्युअसली ब्रेकडाऊन करायचं आहे. 2 स्ट्रँड सेपरेट केल्या का डीएनए मॉलिक्यूल हा वाय शेप दिसेल, त्याला म्हणायचं रेप्लिकेशन फोर्क. हा झाला तुमचा तिसरा पॉइंट. आता याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असायला पाहिजे. डीएनए ची स्ट्रँड आहे म्हणजे इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड. दिस कम्प्लीट स्ट्रँड इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड. आता याला एक आपण डायरेक्शन देऊन टाकू. सपोज 1 स्ट्रँड इज ओरिएंटेड इन 5' to 3', दुसरी असेल 3' to 5'. इथं पण न्यूक्लिओटाइड प्रेझेंट राहतील. कोणते राहू शकतात? ऍडिनाइन, थायमिन, ग्वानोसाइन, सायटिडीन वगैरे वगैरे. आता इथं चौथा मुद्दा आपल्याला दिलाय, फॉर्म सिंथसिस ऑफ न्यू स्ट्रँड. मी याला खोडून टाकतो थोडं. चौथा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. सिंथसिस ऑफ न्यू डीएनए स्ट्रँड्स. आता काय होणार पहा, रेप्लिकेशन करायचं डीएनए मॉलिक्युलचं, पण आपल्याला हे माहित असायला पाहिजे की डीएनए मॉलिक्युल इट इज अ स्टेबल मॉलिक्युल. हा इझिली रिॲक्शन परफॉर्म नाही करत. मग याच्याकरता काय केलं जाते, हे जर युकॅरियोटिक सेल असेल तर याच्या त्या न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लिओप्लाझम मध्ये म्हणा, त्या मॅट्रिक्समध्ये खूप सारे आरएनएचे फ्रॅगमेंट्स प्रेझेंट राहतात. जसा डीएनए तसाच आरएनए. तर आरएनएचे फ्रॅगमेंट जे राहतात, शॉर्ट फ्रॅगमेंट्स ऑफ आरएनए, जे रेप्लिकेशन प्रोसेसला स्टार्ट करतात, त्याला नाव द्यायचं आहे तुम्हाला आरएनए प्रायमर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आरएनए प्रायमर म्हणजे काय? इट इज द शॉर्ट फ्रॅगमेंट ऑफ आरएनए विच स्टार्ट द प्रोसेस ऑफ डीएनए रेप्लिकेशन. आपल्याला एकच गोष्ट परफॉर्म करायची आहे. ह्या डीएनएच्या 2 स्ट्रँड आपण सेपरेट केल्या. इथं नायट्रोजन बेसेस प्रेझेंट राहतील, ऍक्च्युली न्यूक्लिओटाइड. याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर ऍड केले की डीएनए रेप्लिकेट झाला. जस्ट लाईक द झेरॉक्स कॉपी. एक ओरिजिनल प्रिंट आहे, त्याला आपण झेरॉक्स मशिनरीमध्ये ऍड करून राहिलो आणि त्याची एक प्रत तयार होते. त्याच्यानुसार डीएनए स्वतःला रेप्लिकेट करते. ओरिजिनल डीएनए पासूनच एक्झॅक्ट कॉपी बनून राहिली. यालाच रेप्लिकेशन म्हणायचं आहे. मग आता प्रायमरचं काम काय? प्रायमर इट इज द शॉर्ट फ्रॅगमेंट ऑफ आरएनए विच अटॅच टू द फ्री 3' एंड. ज्या ज्या ठिकाणी 3' एंड असेल तिथं हा प्रायमर अटॅच होतो. कसा अटॅच होतो? अशा पद्धतीने आपण त्याला ड्रॉ करू. हा झाला आरएनए प्रायमर अटॅच. इथं जर 3' एंड आहे त्याची याच्या अपोजिट, याची अपोजिट म्हटल्यापेक्षा ऍडजेसंट साइड कोणती असेल तर 5' to 3'. बरोबर. असाच आरएनए प्रायमर दुसऱ्या स्टँडवर अटॅच होईल. कोणत्या एंडला अटॅच होत असतो? 3'. लक्षातच ठेवायचं, आरएनए प्रायमर ऑलवेज अटॅच टू 3' एंड ऑफ डीएनए. हा 3' एंड आहे म्हणजे इथं आरएनए प्रायमर अटॅच होईल. याची पण डायरेक्शन कोणती असेल? 5' to 3'. हे झालं सिंथसिस ऑफ न्यू स्ट्रँड मधला स्टार्टिंग. म्हणजे जिथं प्रोसेस स्टार्ट झाली, ज्या आरएनएच्या फ्रॅगमेंटनं प्रोसेस स्टार्ट केली त्याला आरएनए प्रायमर म्हणायचं आहे. आता समोरची गोष्ट कशी आहे? जसं आपण एखाद्या घराला कलर देतो. कलरिंग करायच्या पहिली प्रोसेस कोणती राहते? प्रायमरिंग. त्याला आपण प्रायमर देतो. प्रायमर दिल्यामुळे काय होते? जो नवीन कलर असेल तो पक्का बसतो, कॉम्पॅक्ट बसतो. तर हीच प्रोसेस तुम्हाला इथे परफॉर्म करायची आहे. प्रायमर अटॅच झाला का याचं काम काय राहते? समोरच्या स्ट्रँडमध्ये जे न्यूक्लिओटाइड असतील याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड इथं अट्रॅक्ट केले जातील. अशा पद्धतीनं हा अटॅच झाला. आता हे 3' मी काढून टाकतो. इथं अटॅच झाला, इथं अटॅच झाला आणि ही जी स्ट्रँड आहे ही स्ट्रँड अशी कंटिन्युअसली कॉम्प्लिमेंटरी तयार होऊन जाते. आपण काहीच परफॉर्म नाही केलाय. इथं जर समजा ATCG नावाचा नायट्रोजन बेस आहे तर या आरएनए प्रायमरनं काय केलं? याचे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर अट्रॅक्ट केले, TAGC. हे कुठून आले? हे आपण पहिल्या स्टेपमध्ये ऍक्टिव्ह केले होते, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. त्याच न्यूक्लिओटाइडला आपण इथं कॉम्प्लिमेंटरी अटॅच केलं अँड इन दिस वे न्यू स्ट्रँड इज सिंथेसाइज. कंटिन्युअस बनली. का बनली? बिकॉज अनदर एन्झाईम वर्क्स हिअर अँड दॅट एन्झाईम इज
आपण याला थोडंसं रिलॅक्स करू. Continuous strand, it is formed by using enzyme DNA polymerase. आता परत हे जे दुसरी स्ट्रँड असेल कंटिन्युअस बनली कोणत्या एन्झाईमच्या सहाय्याने डीएनए पॉलिमरेज. जी अपोजिट स्ट्रँड आहे ती कंटिन्युअसली बनत नाही अँड इट इज कन्स्ट्रक्टेड. ही कशी तयार होते तर इन द फॉर्म ऑफ शॉर्ट फ्रॅगमेंट. जसा हा फ्रॅगमेंट मी ऍड केला की नाही तशाच टाईपचे फ्रॅगमेंट्स ऍड होतात. खूप सारे फ्रॅगमेंट्स तयार होऊन नंतर कधी ही अपोजिट स्ट्रँड तयार झाली. आता ही फ्रॅगमेंट काय कन्सेप्ट आहे तर हा फ्रॅगमेंट जो आहे इट वॉज डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट कॉल्ड ॲज ओकाझाकी सायंटिस्ट. म्हणून त्याला म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. प्रत्येक वेळेस सिंगल न्यूक्लियोटाइड अवेलेबल असेलच याची गॅरंटी नसते. सो वन स्ट्रँड ऑफ डीएनए इज फॉर्म कंटिन्युअसली अँड अनदर स्ट्रँड इज फॉर्म डिसकंटिन्युअसली. कशाच्या फॉर्म मध्ये इन द फॉर्म ऑफ फ्रॅगमेंट कॉल्ड ॲज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आता एक मुद्दा, नवीन स्ट्रँड ब्ल्यू कलरची जी स्ट्रँड आपण ड्रॉ केली याला आपण नवीन स्ट्रँड समजू आणि हे जे दुसरी डायग्राम आपण ड्रॉ केली आहे पॅरेंटल डीएनएची जी स्ट्रँड ड्रॉ केली याला आपण ओल्ड कन्सिडर करू. ओल्ड स्ट्रँडच्या सहाय्यानंच नवीन स्ट्रँड बनली. म्हणून द ओल्ड स्ट्रँड ऑफ डीएनए इट इज कॉल्ड ॲज टेम्पलेट. त्याला काय नाव द्यायचं आहे टेम्पलेट. ज्याच्या आधारावर नवीन बनते ती टेम्पलेट आणि जी नवीन बनते ती कॉम्प्लिमेंटरी. ओरिजिनल डीएनएची स्ट्रँड टेम्पलेट, कॉम्प्लिमेंटरी जी बनली ती त्याची अपोजिट. दोन डीएनएच्या स्ट्रँड राहतील का नाही, एक ओरिजिनल एक कॉम्प्लिमेंटरी. जी पॅरेंटची आहे त्याला आपण टेम्पलेट म्हणू, जी नवीन बनली ती कॉम्प्लिमेंटरी. आता लक्षात ठेवायचं आहे या टेम्पलेट स्ट्रँड मध्ये दोन टाईप आहेत. पॅरेंटल डीएनएच्या दोन स्ट्रँड होत्या, दोन टेम्पलेट स्ट्रँड असतील त्याला आपण नाव देऊन टाकू. एक आहे लीडिंग टेम्पलेट, ज्याच्या आधारावर कंटिन्युअस स्ट्रँड बनते त्याला लीडिंग टेम्पलेट म्हणायचं आहे आणि ज्याच्या आधारावर डिसकंटिन्युअस स्ट्रँड बनते त्याला म्हणायचं आहे लॅगिंग टेम्पलेट. लॅगिंग टेम्पलेट बरोबर. आणि ह्या स्ट्रँड काय बनल्या नवीन बनल्या. नवीन बनल्या म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. त्यालाही नाव देऊन टाकू आपण. याला नाव देऊ आपण लॅगिंग स्ट्रँड and here will be leading strand. झालं. म्हणजे ओरिजिनल पॅरेंटल डीएनए मध्ये दोन स्ट्रँड होत्या त्याला नाव दिलं मी टेम्पलेट. साचा आहे त्याच्या आधारावर नवीन बनते म्हणून ते टेम्पलेट. आणि ज्या नवीन स्ट्रँड बनले त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणायचं आहे. कंटिन्युअस बनली तर लिडिंग स्ट्रँड, डिसकंटिन्युअस बनली तर लॅगिंग स्ट्रँड. हा एवढा कन्सेप्ट जर समजला असेल तर डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस इथं 90% संपली. आता समोरची गोष्ट काय आहे, पाचवा पॉइंट, फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल किंवा डॉटर डीएनए म्हटलं तरी चालेल. सध्या जे सिंथेसिस केलं आपण त्या फक्त डीएनएच्या स्ट्रँड बनवल्या, पण ओरिजिनल डीएनए कसा होता इट इज डबल हेलिकल. हा हेलिकल थोडीच बनलाय, फक्त एक पॅरेंटल स्ट्रँड होती त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनवली. आता या स्ट्रँड मध्ये काय होईल, कॉइलिंग झालं पाहिजे, हेलिक्स झाला पाहिजे, देन इट विल बी कॉल्ड ॲज डॉटर मॉलिक्यूल. आणि हा कसा बनते त्याच्यामध्ये आणखी एक एन्झाईम इन्व्हॉल्व असतो. पहा शेवटचा मुद्दा, टोपो आयसोमरेज किंवा याला आणखी एक नाव आहे गायरेज एन्झाईम. हा एन्झाईम काम काय करतो तर फ्रॉम द टीप ऑफ डीएनए स्ट्रँडची जी टीप आहे या टीप पासून पूर्ण डीएनएच्या दोन्ही स्ट्रँडला काय करतो, हेलिक्स करतो, कॉइल करतो. आणि म्हणून त्याला नाव द्यायचं आहे टोपो आयसोमरेज. पॅरेंटच्या सारखाच डीएनए बनला जाते, सो इट इज आयसोमरेज. अँड इन दिस वे न्यू डीएनए स्ट्रँड इज सिंथेसाइज. बरोबर. नवीन डीएनए शेवटचा एक मुद्दा याच्यामधला असा आहे, त्याला आपण सेपरेट म्हणू. पहा एक शेवटचा मुद्दा राहिला तो म्हणजे
सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. दादा बस 2 मिनिटाचा पॉईंट राहत आहे. पहा सेमी कन्झर्वेटिव्हचा मिनिंग काय होतं. एक ओरिजिनल डीएनए, याला मी नाव देतो पॅरेंट डीएनए, है ना, पॅरेंट डीएनए मॉलिक्यूल. मला याचं रेप्लिकेशन करायचं आहे. मी सर्वात पहिले काय केलं, या डीएनएच्या दोन्ही स्ट्रँडला सेपरेट केलं. हे दोन्ही स्ट्रँड काय झाले, सेपरेट. हे ओल्ड डीएनए स्ट्रँड आणि ही सुद्धा काय झाली, ओल्ड डीएनए स्ट्रँड. आता याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड मला बनवायचे, हे बनवले. दिस इज युअर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. याला आपण नाव देऊ न्यू डीएनए स्ट्रँड. ही न्यू डीएनए स्ट्रँड, ही न्यू डीएनए स्ट्रँड. आता याच्यावरून कन्सेप्ट हा लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा ही नवीन डीएनए बनेल, व्हेन एव्हर अ न्यू डीएनए मॉलिक्यूल इज फॉर्म, इट कंटेन 2 स्ट्रँड, वन इज ओल्ड अँड वन इज न्यू. 50% ओरिजिनल डीएनएचे कॅरेक्टर आहेत आणि 50% नवीन कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनली. म्हणजे ड्युरिंग रेप्लिकेशन ऑफ डीएनए ओल्ड डीएनएचे किती कॅरेक्टर्स राहतात, 50%. म्हणजे 50% कॅरेक्टर पॅरेंटचेच कन्झर्व केले जातात. म्हणून त्याला म्हणायचं आहे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. इन दिस वे अ सिंगल डीएनए मॉलिक्यूल कॅन बी रेप्लिकेटेड. इथं शिकवताना आपण एक सिंगल डीएनए मॉलिक्यूल त्याचा एक फ्रॅगमेंट पाहिला की हाऊ डज इट अंडरगो रेप्लिकेशन. पण जेव्हा हाच कन्सेप्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आपण अप्लाय करू, कम्प्लीट ऑर्गॅनिझम करता, इट मे बी व्हायरस, इट मे बी बॅक्टेरिया और इट मे बी हायर, तर विदिन अ मिनिटामध्ये किती साऱ्या कॉपीज डीएनएच्या बनवू शकतात. आणि सध्याची मॉडर्न टेक्नॉलॉजी अशी आहे, हे तर लिव्हिंग सेल मधला, याला वेळ लागू शकतं. पण आर्टिफिशियल टेक्निक कशा निघाल्या, फॉर एक्झाम्पल पीसीआर टेक्निक आहे. त्या पीसीआर मध्ये विदिन 2 or 3 मिनिट्स बिलियन डीएनएच्या कॉपीज आपण बनवू शकतो. आणि याचं अप्लिकेशन असतं डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये, फॉरेन्सिक लॅबमध्ये किंवा सीआयडी टेक्निशियनमध्ये. ओके, थँक्यू.